दिवाळी म्हटलं की मस्त फराळ, घरी पाहुणे, सुट्ट्या, घर छान सजवणं हे सगळं येतच. पण बऱ्याचदा लॅक ऑफ प्लॅनिंगमुळे घाई गडबड, ऐन वेळेस काही सुचतच नाही आणि मग एन्जॉयमेंटच्या ऐवजी इतकं दमायला होतं ना. आपल्या घरी सतत पाहुणे, गेस्ट येत असतात. आपण सारखं किचनमध्ये सर्व्ह करायला जात असतो किंवा पुरुष मंडळी इकडून तिकडे पळत असतात. नुसतं साफसफाई राहिली असते, खूप साऱ्या गोष्टी राहिलेल्याच असतात. ओव्हरऑल कधी कधी काय होतं, एन्जॉयमेंटच्या ऐवजी आपण जास्त ना दमून जातो दिवाळीत. पण यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे अशी गोष्ट ज्याने तुम्ही दिवाळी प्लॅन केल्याप्रमाणे जाईल. घर सुंदर राहील, व्यवस्थित राहील, सारखं किचनमध्ये तुम्हाला थांबावं लागणार नाही, गेस्ट बरोबर टाइम स्पेंड करता येईल, छान गप्पा मारता येईल आणि मेन म्हणजे तुम्ही दमणार नाही. तर सर्वात पहिला पॉईंट माझा असा आहे, ओके, सामानाची तुम्हाला यादी करायची आहे. तुम्ही म्हणाल दरवेळेस आम्ही सामानाची यादी करतो, दिवाळी म्हणजे आम्ही करतो, ह्याच्यात काही नवीन नाही आहे. पण यावेळेस नुसतीच यादी न करता ते सामान कुठून आणायचं आहे, नक्की कोणत्या दिवशी आणायचं आहे, ते सामान आणायला आपण कोणासोबत जाणार आहोत, एकटे जाणार आहोत का कसे जाणार आहोत, आपलं बजेट काय आहे, साधारण आपल्याला येऊन जाऊन किती वेळ लागेल, हे सगळं ना आधीच ठरवून तुम्हाला लिहायचं आहे. मग सामान म्हणजे तुमच्या लहान मुलांचे कपडे असतील किंवा तुमच्या स्वतःचे कपडे असतील किंवा आकाशकंदील, घरातले दिवे, पणती, रांगोळी आणि तसंच घरचं सामान, तुमच्या स्वतःच्या पर्सनल गोष्टी, हे सगळं आणण्यासाठी तुम्हाला साधारण किती दिवस बाहेर जावं लागेल, हे सगळं ना आधीच कॅल्क्युलेट करून शेड्यूल एक करून ठेवायचं आहे. आपण कपडे आणायला जातो, पण आपण जातो त्या दुकानामध्ये आपल्याला फारसं काही आवडत नाही, पण आता वेळच नाही आहे, अगदी लास्ट मिनिट तुम्ही शॉपिंग ठेवलेलं आहे, दुसऱ्या दुकानात जावं लागतं पण वेळच नाही आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, सेटल होतो, जाऊ दे मग मी हाच ड्रेस घेते. आपल्या लहान मुलांना पण आवडलेले नसतात कपडे, ते म्हणतं मला हे नाही आवडले, मी हे नाही घालणार. आपण काय म्हणतो, नाही नाही तुला हेच घ्यावं लागेल, दुसरा काही ऑप्शन नाही, आपल्याकडे वेळच नाही आहे, जाऊ देत, असं करून त्यांना सुद्धा आपण समजवतो. पण मी सांगितलं तसं जर तुम्ही वहीमध्ये ना प्रॉपर प्लॅनिंग केली, शॉपिंगसाठी लागणारे दिवस तुम्ही जर आखून ठेवले, शेड्यूल बनवलं, तर तुम्हाला ना छान 2 दिवस तुम्ही ठेवू शकता शॉपिंगला. कारण कधी कधी काय होतं, आज तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही एक दिवस ठीक आहे, आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस पण शॉपिंगसाठी ठेवला आहे, उद्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन काहीतरी आवडेल तशी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. पण आता हे झालं शॉपिंगबद्दल. आता वेळ आलेली आहे एक्झिक्युशनची. मग त्याबद्दलच माझी टिप नंबर 2 आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी आपण बघा रांगोळी काढतोच. मग कोणती रांगोळी काढायची आहे, त्याचं डिझाईन आधीच जर तुम्ही सिलेक्ट करून ठेवलं ना, बऱ्यापैकी ठरवून ठेवायचं, किंवा आपल्याकडे त्याबद्दलचे फोटो वगैरे असतील तर आधीच त्यासाठी लागणारं सामान, कलर्स सगळं एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं आहे. ते पण अशा ठिकाणी जिकडे लहान मुलांचा हात पोहोचणार नाही आहे. ऑलराईट, म्हणजे ऐन वेळेस आपली गडबड होत नाही की अरे आज काय काढू, मग काय सुचत नाही आहे, मग परत तेच रिपीट होईल डिझाईन. त्यापेक्षा आधी तुम्ही डिसाईड करा, म्हणजे एकदम फास्ट 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 त्या दिवशी एकदम फास्ट होतील तुमची कामं. घराचं डेकोरेशन, त्यासाठी लागणारं सामान, तसंच रोज रोज आपण जेवणासाठी स्वयंपाक काय करणार आहोत, हा एक आय नो आय कॅन रिलेट आपला हा कॉमन प्रश्न असतो जो आपला सतावत असतो की अरे आज काय करू जेवायला. तर दिवाळीत असं न करता तुम्ही ते जे काय 5-6 डेज आहेत, तुम्ही एक लिस्ट बनवायची की आज ब्रेकफास्टला हेच बनणार, आज लंचला हेच बनणार, डिनरला हे बनणार. उद्या ब्रेकफास्ट, लंच, डिनर आधीच तुम्ही लिस्ट बनवून ठेवायची आहे. ओके, मेनू तुम्ही प्री डिसाईड करायचा आहे, म्हणजे ऐन वेळेस त्या दिवशी आपली गडबड होत नाही. आणि दिवाळीमध्ये भाऊबीजसुद्धा असते, मग पाहुणे किती येणार आहेत, किती लोक असतील, ते सुद्धा आधीच नोट करून ठेवलं तर तुमची गडबड होणार नाही. त्याप्रमाणे तुम्ही स्वयंपाक आधी डिसाईड करू शकता. खूपदा असं होतं की आपण एखादं काम करत असतो, काहीतरी किचनमध्ये करत असतो, आणि नेमकं तेव्हाच आपला नवरा किंवा आपली मुलं हाका मारून आपल्याला हैराण करतात, आणि एकतर स्वयंपाक पण आपल्याला लेट झालेला असतो की अगं माझे कपडे कुठे आहेत, हे कुठे आहेत, ते कुठे आहे, मी आता पूजेला काय घालू असं विचारतात. आणि मग तुम्हाला तुमच्या हातातलं काम अर्धवट सोडून त्यांना जे हवं आहे ते तुम्हाला द्यायला जावं लागतं. आणि म्हणूनच यावेळेला तुम्ही आधी काय करा, कोण कुठल्या दिवशी काय कपडे घालणार हे सरळ तुम्ही एका प्लॅस्टिक बॅगमध्ये किंवा कुठेतरी ना असं कप्प्यामध्ये तुम्ही काढून ठेवा की या दिवशी नवरा हे घालणार, त्या दिवशी हे घालणार, मुलं काय घालणार, त्यानुसार कपडे तुम्ही आधीच डिसाईड करून ठेवा. म्हणजे तुमच्या मागे मागे ते भुणभुण करायला येणार नाहीत आणि ऐन वेळेस शोधाशोधीमध्ये वेळ वाया जात नाही.
ऑलराईट. जे काही कपडे घालणार आहात ते व्यवस्थित इस्त्री आहेत का, कुठे डाग लागलाय का, हे सगळं आधीच बघितल्यामुळे नेहमीसारखी गडबड होत नाही. पूजेची वेळ जी असेल त्याच्या अर्धा तास आधीच आपण रेडी होऊन बसायचं असं ठरवा, म्हणजे त्याप्रमाणे तुमच्या वेळेचं तुम्ही नियोजन करू शकाल. नाहीतर मग खूपदा काय होतं की आपण आपल्या लहान मुलांना तयार करतो आधी मस्तपैकी, आणि मग पूजेची तयारी करतो, घरातला स्वयंपाक करतो, नैवेद्य दाखवतो, आणि मग तरीसुद्धा आपण मात्र घरच्या कपड्यांमध्येच असतो. मग गडबडीत इतकी पटकन साडी वगैरे नेसतो, कसा बसा केस विंचरतो, गडबडीत पूजेचे इकडे हजर होतो आपण. पण जरा 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 आधी तुम्ही वेळेचं नियोजन केलं तर हे गडबड सगळी अवॉइड होईल, आणि मस्त अर्धा तास तुम्ही आधी तयार होऊन छानपैकी स्वतःचे फोटो किंवा तुम्हाला काही रील्स शॉर्ट्स करायचे असतील ते तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आता दिवाळी म्हटलं की पाहुणे मंडळी येणारच, आणि त्यासाठीच माझी टिप नंबर 3 अशी आहे की बाकी वेळेला माझं यूट्यूब चॅनलचं काम बघा असतं, ऑनलाईन क्लासेस असतात, तसंच इव्हेंट्सचं माझं सगळं काम सुरू असतं, त्यामुळे मी माझ्या घरच्या फॅमिली मेंबर्सना ना जास्त वेळ देऊ शकत नाही. मग दिवाळीच्या निमित्ताने मला असं वाटतं की घरी जे काही गेस्ट येतात, रिलेटिव्स येतात, त्यांच्याकडे मस्त आपण, किंवा मी पण कोणाकडे जाते तर मस्त छान आपण गप्पा मारायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण कोणाला कोणत्या दिवशी बोलवणार आहोत किंवा आपण कोणाकडे कोणत्या दिवशी जाणार आहोत त्याची सुद्धा लिस्ट करून ठेवा. आपण बोलवणार आहोत त्यांच्यासाठी छानसं एखादं तुम्हाला गिफ्ट घ्यायचं आहे का, किंवा भाऊबीजेला तुम्ही ओवाळणीसाठी देणारं पाकिट, त्याचे पैसे, त्याच्यावर नाव वगैरे हे सगळं आधीच तयार करून ठेवा. तसंच अजून ज्यांना ज्यांना आपण बोलवणार आहोत ना, एक छान तुम्ही ना इन्व्हिटेशन मेसेज आधी करून ठेवू शकता. आता ऑनलाईन इतक्या साऱ्या गोष्टी निघाल्या आहेत, छान पर्सनल एक इन्व्हिटेशनची इमेज किंवा मेसेज ड्राफ्ट करून तुम्ही आधीच ठेवू शकता, म्हणजे ऐन वेळेस गडबड होत नाही. किंवा आधीच सेंड करून ठेवा की या तारखेला तुम्ही आमच्याकडे या. आणि खाण्यापिण्याची तयारी सुद्धा जर का तुम्ही केलीत ना तर टेन्शन फ्री तुमची मस्तपैकी दिवाळी जाईल. ऑलराईट. आणि काय होतं, पाहुणे जेव्हा येतात तेव्हा मस्तपैकी तुम्ही त्यांच्यावर गप्पा मारू शकता, आणि गेस्ट सोबत सुद्धा तुम्ही मस्त फोटोज काढू शकता. आणि यातच मी अजून एक गोष्ट सांगेन, ते म्हणजे तुम्हाला जर माहीत आहे की फराळ आपण देणारच आहे दिवाळीत, तर डायनिंग टेबलवर किंवा ओट्यावर तुमच्या प्रमाणे जिकडे जागा आहे ना तिकडे मस्त असे छान सर्विंग बोल्स तुम्ही ठेवू शकता. एक 4-5 सर्विंग बोल्स, त्याच्यामध्ये आधीच थोडा फराळ काढून ठेवू शकता. त्या टेबलला सुद्धा मस्त फुलांनी डेकोरेट करू शकता, म्हणजे गेस्ट आले ना की फक्त तुम्हाला प्लेट न्यायची आहे आणि त्या बोल्समधले फराळ तुम्ही काढून ती प्लेट तुम्हाला पास करता येईल. म्हणजे ह्यानी काय होतं, ऐन वेळेस आपली गडबड होत नाही की अरे लाडू तो आतल्या डब्यात राहिला, द्यायचाच राहिला, वाढलाच नाही वगैरे वगैरे, असं होत नाही. ठीक आहे. दिवाळी असली तरीही तुमच्या प्रोफेशनल लाईफचं काय. ऑलराईट. हीच आहे टिप नंबर 4. दिवाळीची सुट्टी असली ना तरी खूपदा आपण एखादा नवीन प्रोजेक्ट दिवाळीच्या आधी शुभ मुहूर्तावर चालू करायचं ठरवतो. सुट्टी असली तरी काही ना काहीतरी ऑफिसची कामं पेंडिंग असतात, आणि म्हणूनच मुलांना सुट्टी आहे तरी सुद्धा आपण सतत लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसलोय किंवा आज ऑफिसला जावंच लागतंय असं म्हटल्यावर घरातले थोडे नाराज होतात, आपली पिल्लांची हिरमूस होते. तसं होऊ नये म्हणून आपण ऑफिसची कामं देखील कधी करणार आहोत, म्हणजे नक्की कोणत्या दिवशी, त्याला लागणारा वेळ, किती दिवस लागतील, हे सगळं आधीच प्लॅन करून ठेवायचं आहे. दिवाळी आहे म्हणजे आपल्याला पण सुट्टी असते, कधी सुट्टी नसते, पण टाईम मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे रिलेटेड टू वर्क. आता मी टाईमबद्दल सांगते तर टाईमबद्दलची एक टिप नंबर 5 तुम्हाला सांगते. आपल्याला पण सुट्टी आहे, मग नुसतीच घरातली कामं करून दिवाळीची सुट्टी न घालवता तुम्ही ना, मी आधी सांगितलेल्या 4 टिप्स तर प्रॉपर फॉलो कराच. ओके. पण स्वतःसाठी नक्की तुम्ही मग वेळ देऊ शकाल, आणि मग वर्षभरात तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायला जमत नाही येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी तुम्हाला 1 डे ट्रिप प्लॅन करायची आहे, किंवा स्वतःचा एखादा छानसा छंद करा. आपण विसरलेलो आहे ॲक्च्युली की आपल्या हॉबीज काय आहेत. मला पेंटिंग आवडायचं लहानपणी, आपण विसरून गेलेलो आहे. त्यासाठी थोडासा वेळ तुम्ही काढू शकता, किंवा फ्रेंड्स फॅमिलीसोबत छोटंसं गेट टुगेदर तुम्हाला ठरवायचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही प्लॅन करू शकता. असंच आपल्या मुलांचा होमवर्क सुद्धा घेऊ शकता. त्यांना स्कूल प्रोजेक्ट्स असतात, बऱ्याचदा सुट्ट्यांमध्ये प्रोजेक्ट्स देतात, हे पण तुम्ही कंप्लीट करा. बाकी वेळेस आपण मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाही, पण सुट्ट्या आहेत त्यांच्याकडून छान छान तुम्ही ॲक्टिव्हिटीज करून घेऊ शकता. ॲक्टिव्हिटीज आधी प्लॅन करून ठेवा, म्हणजे ऐन वेळेस ते पण बोर होत नाहीत. तुमचं डिसाइडेड आहे की ओके मंडेला ही ॲक्टिव्हिटी, ट्यूजडेला ही ॲक्टिव्हिटी, सो तुम्हीही छान त्यांच्याबरोबर ग्रीटिंग कार्ड करून घेऊ शकता, किंवा दाराभोवती फुलांचं डेकोरेशन, किल्ला बांधणे, खूप गोष्टी दिवाळीत तुम्ही लहान मुलांबरोबर करू शकता. यामुळे तुमचं आणि तुमच्या मुलांबद्दलचं जे बॉन्डिंग आहे ना ते तर वाढणार आहेच, पण अगदी मेमोरेबल छान दिवाळी होऊ शकते. नाही तर बऱ्याचदा नुसतं धावपळ पॉईंट A टू पॉईंट B, पॉईंट B टू पॉईंट C, हे झालं की हे झालं की ते. मुलं पण म्हणतात अरे काय चाललंय, इतकं सगळं गडबड, हे काय करतायत सगळे. सो
हे तुम्ही अवॉइड करू शकता. आणि हो, मी या दिवाळीमध्ये फटाके फोडणं अवॉइड करणार आहे. म्हणजे गेल्या वर्षी देखील मी फटाके आणलेच नव्हते, पण यावर्षी श्रीनिधीसाठी सुद्धा मी फटाके आणायचे नाहीत असं ठरवलं आहे. कारण सगळ्यांना माहितीच आहे त्याचं कारण, पोल्युशन खूप होतं, प्राण्यांना त्रास होतो. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता, फटाके नका फोडू या दिवाळीला. आणि ना त्याचबरोबर मी अजून एक संकल्प केला आहे, तो म्हणजे मी या दिवाळीमध्ये ऑनलाईन शॉपिंग न करता अगदी लोकल दुकानांमध्ये जाऊन शॉपिंग करणार आहे. माझ्या फ्रेंड्सना सुद्धा मी रेकमेंड केलं आहे. माझ्या फ्रेंड्सना पण मी एका शॉपमध्ये नेते आहे. ॲक्च्युली एक शॉप आहे, छान आहे, एकदम छान कलेक्शन असतं. म्हणजे मॉलमध्ये जाऊन तीच गोष्ट आम्हाला जर 6,000ला पडत असेल, तर ते लोकल शॉपमध्ये खूप छान ती गोष्ट आम्हाला 2,000ला वगैरे मिळाली. तर लोकल शॉप्समध्ये जा, पणत्या असतील, रांगोळी, दिवे, आकाशकंदील या गोष्टीसुद्धा अगदी रस्त्यावर लागणारे जे छान स्टॉल्स असतात तिथून घ्या. लोकल वेंडर्सला आपण जर हातभार लावला ना, तर त्यांची दिवाळीसुद्धा खूप खास बनेल. त्याच्यामुळे ट्राय करा जितकं जास्त ऑनलाईनपेक्षा ना खाली उतरा, घराबाहेर जा, थोडंसं फिरा. खूप छान सगळे आकाशकंदील लावलेले असतात, रात्री पण खूप छान दिसतं. लोकल वेंडर्सकडून गोष्टी घ्या. ते म्हणतात ना की ठेच लागली की शहाणपण येतं. माझ्या बाबतीत पण असंच झालं आहे. गेल्या वर्षी गडबडीची दिवाळी होती, त्यामुळे यावर्षी मी प्रॉपर प्लॅन करून छान टेन्शन फ्री सेलिब्रेट करणार आहे. आणि तुम्हीसुद्धा माझ्यासारखं जर प्रॉपर प्लॅनिंग करून ही दिवाळी टेन्शन फ्री सेलिब्रेट कराल तर मला पण खूप आनंद होईल. ओके, हा व्हिडिओ ना मी स्वतःच्या अनुभवावरून केलेला आहे आणि तुम्हाला आवडला तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही यावेळेस दिवाळीमध्ये अजून काय वेगळं गोष्ट ट्राय करणार आहात, नेहमीपेक्षा काय वेगळी गोष्ट ट्राय करणार आहात हे पण मला कमेंट करून सांगा. माझ्या या छोट्याशा टिप्स होत्या, फार काही ग्रेट नव्हत्या, पण मला असं वाटतं की या छोट्या छोट्या टिप्स जरी आपण आपल्या दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये जर आपण ट्राय केल्या तर थोडीशी बेटर जाऊ शकते आपली दिवाळी. आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. पुढचे काय टॉपिक्स तुम्हाला बघायला आवडतील, लाईफ रिलेटेड, मोटिवेशन रिलेटेड, अजून वेगळे वेगळे, इंग्लिशचे तर टॉपिक्स आहेच, पण अजून छान वेगळे वेगळे टॉपिक्स तुम्हाला काय आवडतील मला जरूर कमेंट करून कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर. विश यू ऑल अ व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी.